नागरिक, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय मित्रांनो आणि माझ्या प्रिय समाज बांधवांनो, आजचा विषय आहे रमजानचा हा पवित्र महिना. इस्लाम धर्माच्या अनुसरून रमजानच्या पवित्र महिन्याला एक प्रकारे आपण आज रमजान महिना साजरा करत असताना रमजानचं पावित्र्य काय आहे हे आपल्यासमोर मी माझ्या शब्दातून मी व्यक्त करतो. मित्र हो, आज 4 मार्च 2026 आजचा रमजानचा हा 14वा उपवास. बघता रमजान निम्म्यापर्यंत आलेला आहे. 30 उपवासाचा हा रमजान असा पवित्र महिना. आता 16 उपवास फक्त आता रोजे शिल्लक राहिलेले आहेत. रमजानचा रोजा हा म्हणजे एक प्रकारे मनाला अंतर्गत मनशांती देणारा हा रोजा, मनाचे पावित्र्य जपणारा, एक प्रकारे इस्लाम धर्मातलं एक रुकन असलेला हा रोजा हा इस्लाम धर्मानुसार फर्ज आहे. आणि हा रोजा कसल्याही परिस्थितीमध्ये त्याला फर्जची एक दर्जा आहे आणि त्या पद्धतीनं तो पुराच करावा लागतो. ज्यांना काही अडचणी आहेत त्या थोड्याशा वगळून त्याच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त रोजा हा फर्ज केला गेलेला आहे. आणि त्या अनुसरून रोजाचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. वयाच्या 6 वर्षापासून 7 वर्षापासून छोटे मुलं मुली, छोटी बालकंसुद्धा या रोजाला सामोरं जाऊन रोजा धरतात. आणि त्या पद्धतीनं रोजा हा छोट्या बालकापासून तरुण पिढीपासून ते वयोवृद्धापर्यंत हा रोजा एक अंतर्गत मनाला एक समाधान, एक खुशी आणि एक प्रकारे चैतन्यमय असा उत्साह देणारा हा रोजा इस्लाम धर्मामध्ये पवित्र मानला जातो. आजचा त्याचा 14वा उपवास रोजा आहे. आणि आता थोड्या काही दिवसानंतर 16 रोजे शिल्लक राहिलेले साजरे होते. आणि ते आपण सर्व धर्मातील इतर सर्व धर्मसंभावाच्या माध्यमातून सर्व लोक खेळीमेळीने एकत्र येऊन रमजान ईद उत्साह साजरा करतो आपण. आणि हेच खरं रमजान ईदचं पावित्र्य आहे. हेच खरं जगाला एक ऐक्याचं, एक जातीय सलोख्याचं, एक बंधुभावाचं आणि सामाजिक ऐक्य जपण्याचा हा उत्सव आहे. तोच रमजान ईद आहे. आणि त्या निमित्तानं हिंदू मुस्लिम आपसात भेटतात, गळे भेट करतात, एकमेकाला गोड शिरखुर्म्याच्या स्वरूपामध्ये त्याचे वाटप करून एक प्रकारे ते एकमेकाला शिरखुर्मा देऊन भरवलं जातं. एक प्रकारे शिरखुर्म्याच्या स्वरूपामध्ये एक मिष्टान्न, एक चांगलं गोड अशा प्रकारची खीर आपल्याला खायला मिळते. आणि त्याचा एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते काजू, बदाम, पिस्ते, दूध, केशर या सगळ्या चांगल्या पौष्टिक आणि सात्विक पदार्थातून दुधामध्ये ते बनवलं जातं. आणि ते शिरखुर्म्याच्या स्वरूपामध्ये एक शरीराला उत्तेजना देते. आणि सर्व धर्मसंभावाच्या माध्यमातून ते सगळ्यांना खायला आणि ते एक प्रकारचं चविष्ट असते ती खीर शिरखुर्म्याच्या माध्यमातून आम्हाला कोणतेही बंधन असं मनामध्ये येत नाही. आणि ते शिरखुर्मा आपण चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीनं आपण एकत्र येऊन रमजान ईद आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतो. बंधू हो, रमजान ईदमध्ये अल्लानं एक फर्ज केलेलं आहे. ते म्हणजे इस्लामच्या 5 रुकनामध्ये एक इमान, एक तुम्ही अल्लाच्या तत्वाची एकरूप राहा, अल्लावर पूर्णपणे ठाम विश्वास ठेवा, हे इमान. त्याच्यानंतर नमाज आहे, त्याच्यानंतर रोजा, त्याच्यानंतर जकात आहे आणि त्याच्यानंतर हज आहे. हे तुम्हाला इस्लाम धर्मानुसार 5 तत्त्व पूर्ण करण्याचा एक अल्लाचा एक प्रकारे हुक्म आहे. आणि इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे शिकवण, यांचा संदेश शांतीपूर्ण जगाला संदेश दिलेला आहे. एकत्र येऊन तुम्ही खेळीमेळीने राहा, एकत्र येऊन सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून सण उत्साह एकाच्यासाठी उपयोगी पडा, हेच खरं सर्व धर्माचं सार आहे. आणि इस्लाम धर्माचं सारसुद्धा मोहम्मद पैगंबरांनी मोठ्या शांततेनं, मोठं सौहार्दपूर्ण संबंध आपसामध्ये ठेवावं. जाती धर्मामध्ये एकमेकांचं आलिंगन देऊन, एकमेकांशी गळे भेट करून, एकमेकांशी आपण सौहार्दपूर्ण प्रेमपूर्ण संबंध ठेवावेत, बंधुभाव निर्माण करावा. अशा पद्धतीचा हा मेसेज, अशा पद्धतीचा हा संदेश आमचे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला दिलेला आहे. आणि तोच शांतीपूर्ण संदेश म्हणजे एक प्रकारे रमजानचं पावित्र्य आहे. रमजान ईदमध्ये एक प्रकारचं मनशांती देणारा हा रोजा आहे. आणि हा रोजा छोट्या बालकापासून मोठ्यापर्यंत धरला जातो आहे. आणि त्याची एक गोडी, त्याची एक आवीट अशी एक प्रकारची रोजाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून
सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून आपण खेळीमेळीने येणारा रमजान साजरे करूया आणि मोठ्या उत्साहानं भक्तिभावानं या सगळ्या सर्व धर्मसमभावाचे लोक एकत्र येऊन रमजानच्या या पवित्र ईदच्या दिवशी गळेभेट करूया आणि आपसातलं प्रेम वृद्धिंगत करूया हीच एक अपेक्षा मनामध्ये बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.